नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जटणीसाची कार्यपद्धती हा विषय बघतोय आणि या पुस्तकातील आपण प्रकरण 11 जे आहे ते म्हणजे वित्तीय बाजार या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मी घोलप जेजी, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर सर्वप्रथम आपल्याला वित्तीय बाजार म्हणजे काय याचा विचार जो आहे तो विचार करायचा आहे. आणि त्यानंतर आपण या प्रकरणामध्ये काय बघणार आहोत? वित्तीय बाजाराचा अर्थ, वित्तीय बाजाराची कार्य, वित्तीय बाजाराचे प्रकार, त्यामध्ये प्रामुख्याने नाणे बाजार आणि भांडवल बाजार, नाणे बाजाराचा अर्थ, वैशिष्ट्य, नाणे बाजाराचे महत्त्वाचे भागीदार आणि नाणे बाजाराची साधनं, आणि त्यानंतर भांडवल बाजाराचा अर्थ, वैशिष्ट्य, प्रकार आणि साधनं याचा प्रामुख्याने विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. आता इथे जे आहे तर प्रत्येक उद्योग व्यवसाय जो आहे त्या व्यवसायासाठी भांडवलाची आवश्यकता जी आहे ती भांडवलाची आवश्यकता असते. आणि व्यवसायासाठी स्थिर व खेळत्या दोन्ही प्रकारच्या भांडवलाची गरज जी आहे ती गरज असते. मग ही स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीचे भांडवल जे आहे ते भांडवल उभारावं लागतं. त्यासाठी निधीची म्हणजेच पैशाची आवश्यकता असते. भांडवल उभारणीचे म्हणजेच व्यवसायासाठी लागणाऱ्या निधीचे वेगवेगळे स्रोत आपण प्रथम अभ्यासलेले आहे. मग या प्रकरणामध्ये व्यवसायासाठी लागणारं भांडवल किंवा निधी कोठून आणि कशा प्रकारे उपलब्ध होतो याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे व्यवसाय वित्ताचे स्रोत जे आपण बघितलं तर त्यासाठी व्यवसायासाठी जे भांडवल लागतं ते कोणत्या स्रोताच्या द्वारे उभं करायचं याचा अभ्यास केला आपण. आणि या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने हे भांडवल कुठून आणि कशा प्रकारे उपलब्ध होतं याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करणार आहोत. आता समाजामध्ये जर बघितलं गेलं तर दोन गट आपल्याला दिसून येतो. एक गट जो असतो तो निधीमध्ये गुंतवणूक करतो व कर्ज देतो, तर दुसरा गट जो आहे तो उधार किंवा कर्ज घेतो व त्याचा उपयोग करतो. पहिला गट जो आहे तो काय असतो? बचत करणारा असतो. त्याच्याकडे पैसा किंवा निधी उपलब्ध असतो आणि हा निधी दुसऱ्या गटाकडे हस्तांतरित होणं गरजेचं असतं आणि तो गट उद्योगधंद्यांसाठी हा निधी जो आहे हा निधी वापरतो. आता वित्तीय बाजार ह्या दोन वेगवेगळ्या गटामध्ये दुवा किंवा मध्यस्थ म्हणून काम करत असतो. वित्तीय बाजार असे स्थान आहे या ज्याच्या माध्यमाने गुंतवणूकदार उद्योगधंद्यांना पुरेशा प्रमाणात निधी जो आहे तो निधी पुरवत असतात. समाजामध्ये जर बघितलं गेलं की काही लोकांकडे काय आहे? बचत जी आहे ती बचत. मग ती बचत गुंतवणूक करण्यासाठी त्यांना तिथे व्यासपीठ किंवा त्यांना एक प्रकारचा निधी जो आहे तो निधी गुंतवणुकीची संधी जी आहे ती संधी वित्तीय बाजार उपलब्ध करून देत असतो. आणि उद्योगधंद्यांना जी कर्जाची गरज आहे ती कर्जाची गरज वित्तीय बाजार जो आहे हा वित्तीय बाजार पूर्ण करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता वित्तीय बाजाराचा अर्थ जो आहे तो अर्थ आपण प्रत्यक्षात लक्षात घेऊया. आता सामान्यतः बोलीभाषेमध्ये जर विचार केला गेला तर बोलीभाषेमध्ये बाजार म्हणजे आपण काय म्हणतोय? बाजार म्हणजे खरेदी विक्रीचे जागा किंवा खरेदी विक्रीचे एखादं ठिकाण. परंतु अर्थशास्त्रामध्ये बाजाराचा निर्देश जागा किंवा एखादं ठिकाण असा केला जात नाही, तर ही संकल्पना एका विशिष्ट वस्तूचा निर्देश करते आणि या वस्तूच्या ग्राहक आणि विक्रेत्यांमधील संपर्क स्थापनेला ती महत्त्व देते. यावरून वित्तीय बाजार ही संकल्पना एखाद्या विशिष्ट स्थानाचा निर्देश करत नाही, तर एका संपूर्ण प्रदेशात गुंतवणूकदार व कर्जदार एकमेकांची गरज जी आहे ती गरज पूर्ण करतात. आता वित्तीय बाजाराचा अर्थ जो आहे तो अर्थ बघा की वित्तीय बाजार हा असा बाजार आहे की जिथे वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी केली जाते. वित्तीय बाजार बचतीला
गुंतवणुकीत रूपांतरित करून बचतीची गतिशीलता वाढवतो. अशा प्रकारे गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यातील मध्यस्थ म्हणून वित्तीय बाजार जो आहे तो वित्तीय बाजार कार्य करतो. आता वित्तीय साधनं म्हणजे दोन पक्षांमधील कायदेशीर करार असणारे मूल्यात्मक दस्तऐवज असतात. ही साधनं एका पक्षासाठी वित्तीय मालमत्ता तर दुसऱ्या पक्षासाठी वित्तीय जबाबदारी किंवा देयता निर्माण करतात. उदाहरणार्थ भाग, बंधपत्रे, डेरिव्हेटिव्ह्ज, व्यापारी वित्तपत्र इत्यादी वित्तीय साधनं आहेत. आता भाग म्हणजे काय, बंधपत्र म्हणजे काय, व्यापारी वित्तपत्र म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. नवीन एक शब्द जो आलेला आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तर हे असं वित्तीय साधन आहे त्यात दर्शवलेल्या मालमत्तेचे म्हणजेच भाग, साठा, चलन इत्यादीचे मूल्य दर्शवत असतं. म्हणजे तो दस्तऐवज जो आहे तो त्याचं भाग किंवा भाग साठ्याचं जे आहे त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य दर्शवत असतं. आता वित्तीय बाजार गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करून तो विविध व्यवसाय संघटनांपर्यंत प्रवाहित करतात. दीर्घकालीन वित्तपुरवठ्यासाठी भांडवल बाजार तर अल्पकालीन वित्तपुरवठ्यासाठी नाणे बाजार कार्य करतो. आता इथे दीर्घकालीन आणि अल्पकालीन याचा उल्लेख मी वरती केलेला आहे आणि पुढेही आपण सविस्तरपणे कालावधीसाठी कोणता बाजार उपलब्ध आहे आणि अल्प कालावधीसाठी कोणता बाजार उपलब्ध आहे याचाही आपण सविस्तर अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण करणार आहोत. आता वित्तीय बाजाराचा अर्थ, कार्य आणि प्रकार जे आहे ते प्रकार आपल्याला बघायचे आहे. तर आपण इथे प्रामुख्याने वित्तीय बाजाराचा अर्थ जो आहे तो अर्थ आपण बघितलेला आहे. थोडक्यात वित्तीय बाजाराचा अर्थ लक्षात ठेवायचा असेल तर वित्तीय बाजार अशी संस्था आहे की जिथे वित्तीय साधन जे आहे त्यांच्या देवाणघेवाणीची सुविधा जी आहे ती सुविधा असते. आता वित्तीय बाजाराचे कार्य जे आहे ते कार्य आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहे. वित्तीय बाजाराचे कार्य जे आहे तर बघा 10 कार्य त्यांनी आपल्याला दिलेले आहे. एक म्हणजे संसाधनांचे हस्तांतरण, दुसरं उत्पादनक्षम वापर, उत्पादनात वाढ, भांडवल उभारणी, किंमत निर्धारण, विक्री यंत्रणा, निधीच गतिशीलता, तरलता, सुलभ प्रवेश आणि औद्योगिक विकास असे 10 घटक जे आहे ते 10 घटक आपल्याला वित्तीय बाजाराचे कार्य जे आहे ते वित्तीय बाजाराचे कार्य म्हणून बघायचे आहे. तर सर्वप्रथम संसाधनांचे हस्तांतरण. तर वित्तीय बाजारामुळे सावकारांकडून अंतिम वापरकर्त्यापर्यंत आर्थिक संसाधनांचे हस्तांतरण जे आहे ते हस्तांतरण सुलभतेने होत असते. आता संसाधनांचे हस्तांतरण. वित्तीय बाजार हा निधी, भांडवल, यंत्र व इतर मालमत्ता यासारखी आर्थिक संसाधने जे आहेत ते आर्थिक संसाधने गुंतवणूकदारांकडून अंतिम वापरकर्त्यापर्यंत हस्तांतरित करतो. म्हणजे जे गुंतवणूकदार आहे तर त्यांच्याकडून आर्थिक संसाधनं जे आहे तर अंतिम वापरकर्ता जो आहे त्याच्यापर्यंत म्हणजे धनकोण जे आहे तर त्या धनकोणकडून तिथे जे आहे त्या सावकार जे आहे किंवा जे धनको आहे त्यांच्याकडून ज्याला गरज आहे तिथं सुलभतेने हस्तांतरित करण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज तिथे वित्तीय बाजार करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर उत्पादनक्षम वापर. वित्तीय बाजार हा निधीचा उत्पादनक्षम वापर जो आहे तो वापर वित्तीय बाजारामुळे शक्य होत असतो. जर गुंतवणूकदाराचे निधी उत्पादन कार्यात वापरला गेला नाही तर तो तसाच पडून राहतो. उद्योजक असा निधीचा वापर करून मानवाच्या उपभोगासाठी वस्तू व सेवा यांचे उत्पादन जे आहे ते उत्पादन करत असतो. आता तिथे जे आहे तर वित्तीय बाजार जो आहे तर अतिरिक्त निधी जो आहे उत्पादक कार्याकडे गुंतवणूकदाराकडे जो अतिरिक्त निधी जो आहे किंवा गुंतवणूकदाराकडे जी बचत शिल्लक आहे त्या बचतीला गतिशीलता देण्याचं किंवा तिचा वापर करण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज वित्तीय बाजार करत असतो. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे उत्पादनात वाढ. वित्तीय बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर व्याज किंवा लाभांश दिला जातो. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या वैयक्तिक तसेच राष्ट्रीय उत्पादनामध्ये जी वाढ जी आहे ती वाढ होत असते. आता
वित्तीय बाजारात गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक केल्यानंतर साहजिकच त्याच्यावरती परतावा जो आहे तो परतावा प्राप्त होतो. परतावा प्राप्त झाला म्हणजे गुंतवणूकदाराच्या उत्पादनात वाढ होणार आहे आणि गुंतवणूकदाराच्या उत्पादनात वाढ तर साहजिकच राष्ट्रीय उत्पादनामध्ये देखील वाढ जी आहे ती वाढ होत असते. त्यानंतर भांडवल उभारणी. वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांकडील अतिरिक्त निधी वाणिज्य व औद्योगिक संघटनांकडे वळवला जातो. त्यामुळे भांडवल निर्मिती जी आहे ती भांडवल निर्मितीला चालना जी आहे ती चालना तिथे मिळत असते. आता तिथे जे आहे तर अर्थव्यवस्थेतील भांडवलामध्ये जी आहे ती भांडवलामध्ये वाढ जी आहे ती वाढ होत असते आणि भांडवलाचे स्रोत जे आहे ते वेगवेगळे स्रोत जे आहे ते स्रोत उपलब्ध होतात आणि त्यामुळे साहजिकच भांडवल उभारणी जी आहे ती उभारणीस चालना मिळत असते. त्यानंतर किंमत निर्धारण. वित्तीय बाजारातील वित्तीय साधनांच्या किमती या मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार निर्धारित होत असतात. मागणी पुरवठ्याचा नियम जो आहे त्यानुसार वित्तीय साधना ज्या आहे त्याच्या किमती निर्धारित होत असतात. मग निधी पुरवणारे जे गुंतवणूकदार आहे ते आणि निधीचा वापर करणारे उद्योजक यांच्यातील समन्वय आणि बाजारातील इतर घटक किंमत जी आहे ती किंमत निर्धारित मदत करत असतात. किंमत कशा प्रकारे निर्धारित होते तर मागणी पुरवठा आणि गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यामधला समन्वय आणि बाजारातील घटक म्हणजे 3 महत्त्वाचे घटक जे आहे मागणी पुरवठ्याचा नियम, त्यानंतर समन्वय आणि बाजारातील इतर घटक जे आहे हे इतर घटक किंमत निर्धारण करण्यासाठी मदत जी आहे ती मदत करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विक्री यंत्रणा. आर्थिक बाजारपेठ गुंतवणूकदारांसाठी आर्थिक मालमत्ता विक्रीसाठी एक यंत्रणा प्रदान करते. अशा मालमत्तेला एक बाजारपेठ व तरलता उपलब्ध करून देण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज वित्तीय बाजार करत असतो. आता गुंतवणूकदार जे आहे तर त्यांच्या वित्तीय मालमत्तेची विक्री व्यवस्थितरित्या होण्यास एक व्यासपीठ जे आहे आणि संधी जी आहे ती संधी उपलब्ध करून देणं गरजेचे असतं. मग त्यांचे जे साधन आहे त्याला विक्री योग्य आणि सहज त्याचा तरलता त्याच्यामध्ये बदल जो आहे तो बदल घडून येईल अशा प्रकारचं व्यासपीठ जे आहे ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज वित्तीय बाजार करत असतो. त्यानंतर निधीस गतिशीलता जी आहे ती गतिशीलता प्राप्त होते. गुंतवणूकदारांनी बचत केलेली रक्कम उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असते. वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीनुसार आणि जोखीम मूल्यांकनानुसार बचतीची गुंतवणूक करता येते. त्यामुळे निधीचा योग्य उपयोग होऊन अर्थव्यवस्था तेजीत येते. आता तिथे आहे तर जनता जी आहे तर देशातील जनतेकडे किंवा गुंतवणूकदार जो आहे तर त्याच्याकडे अनुत्पादक निधी त्याच्याकडे जी बचत शिल्लक आहे तर ती बचत जी आहे ती बचत व्यवसायामध्ये गुंतवणं आवश्यक असतं आणि प्रभावीपणे आणि तिचा उद्योगामध्ये वापर जो आहे तो उद्योगामध्ये वापर होणं आवश्यक असतं. मग तिथे उद्योगात वापर होणं आवश्यक असतं आणि उद्योगधंद्याला सुद्धा तिथे भांडवलाची गरज जी आहे ती गरज असते. मग या दोन्ही घटकांमध्ये हे दोन्ही घटक जे आहे ते दोन्ही घटक एकत्र येणं आवश्यक असतं. मग या दोन्ही घटकांना एकत्र आणण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज तिथे वित्तीय बाजार करत असतो. मग वित्तीय बाजार जे आहे ते वित्तीय बाजार उपलब्ध करून देतो. मग वित्तीय बाजारामुळे नक्की काय होतं की गुंतवणूकदाराला तिथे जे आहे त्याच्या निवडीनुसार आणि त्याच्या जोखमीचं त्याला तो किती रिस्क घेऊ शकतो यानुसार तो विचार करून आपली बचत जी आहे ती बचत कुठे गुंतवणूक करायची आहे याचा निर्णय जो आहे तो निर्णय तो घेऊ शकतो आणि त्यामुळे त्या निधीचा योग्य वापर जो आहे तो वापर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास जो आहे तो विकास जलद गतीने होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तरलता. आता इथे निधीच गतिशीलता किंवा गुंतवणुकीचा वेळेस विचार करतोय आपण तर ज्यावेळेस आपण विकसित किंवा विकसनशील देशाचा किंवा अविकसित देशाचा विचार करतोय तर जर विचार केला गेला तर आपण भारताचा विचार जो आहे तो आपण विकसनशील देशामध्ये विचार करतोय. विकसनशील म्हणजे काय की विकासाच्या मार्गावरती हे देश आहे. मग या देशांमध्ये प्रामुख्याने बचत जी आहे त्या बचतीला योग्य मार्ग जो आहे तो मिळणं आवश्यक असतो. कारण
इथे जे आहे तर ती बचत जी आहे ती बचत तशीच राहिली, तिचा उपयोग जर केला नाही तर त्याचा काहीच फायदा होत नाही. पण त्या बचतीची ती बचत जी आहे ती बचत गुंतवणुकीमध्ये जर वळवली तर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो. मग विकसनशील देश किंवा अविकसित देश जे आहेत त्या देशांमध्ये बचतीला चालना मिळत नाही किंवा जी काही बचत आहे ही अत्यंत अल्प प्रमाणात असते आणि तिला चालना देण्यासाठी साधनं जे आहे ते साधनं उपलब्ध होत नाही. मग अशा प्रकारे साधनं उपलब्ध करून देण्याचं किंवा चालना देण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज वित्तीय बाजार जे आहे ते वित्तीय बाजार करत असतो. आता पुढे आपल्याला बघायचं आहे तरलता. तर वित्तीय बाजारामध्ये प्रतिभूतींच्या तरलतेची व्यवस्था असते. म्हणजेच गुंतवणूकदार वित्तीय साधनांची कमी वेळेत विक्री करून त्याचे रूपांतर पैशामध्ये करत असतो. म्हणजे लवचिकता, त्याचं रूपांतर पैशामध्ये होण्याचं जे आहे तर अत्यंत कमी वेळामध्ये तिथे त्याचं वित्तीय मालमत्ता जी आहे तर त्या वित्तीय मालमत्तेचं किंवा वित्तीय साधनाचं रूपांतर पैशामध्ये करता येतं. दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक न करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा महत्त्वाचा घटक आहे. ज्यांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची नाही त्यांच्यासाठी, तसेच ज्यांना अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे किंवा दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्या दोन्हींसाठी तिथे जे आहे तिथे व्यासपीठ जे आहे ते व्यासपीठ किंवा एक संधी जी आहे ती संधी वित्तीय बाजार जो आहे तो वित्तीय बाजार उपलब्ध करून देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सुलभ प्रवेश. गुंतवणूकदार आणि उद्योग दोघांनाही एकमेकाची गरज असते. कारण इथे जे आहेत हे दोन्ही घटक एकमेकांची गरज जी आहे ती गरज पूर्ण करत असतात. कारण गुंतवणूकदार जो आहे त्याला आपल्याकडे जो पैसा आहे तो पैसा गुंतवायचा असतो आणि तिथे जो आहे उद्योजक जो आहे तर त्या उद्योजकाला तिथे आपल्या व्यवसायासाठी पैशाची म्हणजेच भांडवलाची गरज जी आहे ती गरज असते. मग वित्तीय बाजारपेठ एक व्यासपीठ प्रदान करते की जिथे खरेदीदार आणि विक्रेता जे आहे ते दोघे एकमेकांना शोधू शकतात. खरेदीदार म्हणजे कोण असणार आहे आता इथे, ज्याला पैशाची गरज आहे ते, आणि विक्रेता जो आहे तो पैसा उपलब्ध करून देणार आहे. असे दोन्ही घटक जे आहे त्या दोन्ही घटकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कामकाज वित्तीय बाजार करत असतो. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे औद्योगिक विकास जो आहे तो औद्योगिक विकास. तर वित्तीय बाजारामुळे बचतीचे रूपांतर भांडवलामध्ये करणं जे आहे ते करणे शक्य होते. म्हणजेच वित्तीय बाजार जे आहे हे वित्तीय बाजारपेठ बचतीचे रूपांतर भांडवलामध्ये करण्यासाठी मदत जी आहे ती मदत करत असते. गुंतवणूकदाराच्या निधीचा उपयोग व्यावसायिक विकासासाठी उत्पादनक्षम पद्धतीने केला जातो आणि त्यामुळे आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास होत असतो. गुंतवणूकदाराचा निधी जो आहे तो उत्पादनक्षम पद्धतीने वापरला जातो आणि त्याचा वापर जर उत्पादनक्षम पद्धतीने कार्यक्षमपणे जर झाला तर साहजिकच देशाचा आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास होऊ शकतो. आता व्यवसाय क्षेत्र, उद्योजक, व्यावसायिक इत्यादी निधीचा वापर जो आहे तो उत्पादकीय कार्यात व वाणिज्य कार्यात मोठ्या प्रमाणे करत असतात. मग आपण एखाद्या उद्योगाचा ज्या वेळेस विचार करतो तिथे एकतर काय केलं जाते, उत्पादन कार्य केलं जाते किंवा सेवा किंवा वितरण कार्य जे आहे ते वितरण कार्य केलं जात असतं. मग या कार्यामध्ये त्या निधीचा कार्यक्षमपणे वापर होतो आणि औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये मोठा त्यांचा सहभाग असतो आणि त्यामुळे औद्योगिक विकास जो आहे तो औद्योगिक विकास म्हणजेच देशाचा आर्थिक विकास जो आहे हा आर्थिक विकास सहज शक्य होतो. आता वित्तीय बाजाराचे प्रकार जे आहे ते वित्तीय बाजाराचे प्रकार आपल्याला बघायचे आहे. म्हणजेच वित्तीय बाजाराचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. आता वित्तीय बाजाराचे मुख्यतः नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण केलं जातं. वित्तीय बाजाराचं वर्गीकरण नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये जे आहे यामध्ये केलं जातं. आता नाणे बाजाराचा ज्या वेळेस विचार केला जातो तर नाणे बाजारामध्ये अल्पकालीन स्वरूपात कर्जाचे आणि पैशाचे व्यवहार होत असतात. आठवतं मी मगाशी काय म्हटलं होतं की आपल्याला नाणे बाजार किंवा अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधीचा विचार जो करायचा आहे तो या अनुषंगाने. तर नाणे बाजारामध्ये
जे काही व्यवहार होत आहेत तर ते अल्पकालीन स्वरूपामध्ये किंवा अल्प कालावधीसाठी ते व्यवहार होत असतात. मग अल्प कालावधीसाठी इथे नाणे बाजारामध्ये कर्जाचे किंवा पैशाचे व्यवहार होत असतात. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे भांडवल बाजार. तर भांडवल बाजार जो आहे या भांडवल बाजारामध्ये मध्यम व दीर्घ मुदतीच्या स्वरूपाच्या कर्जाचे किंवा पैशाचे व्यवहार होत असतात. भांडवल बाजार जो आहे या भांडवल बाजारामध्ये कसले व्यवहार होणार आहे, तर भांडवल बाजारामध्ये मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचे किंवा पैशाचे व्यवहार जे आहेत ते व्यवहार होत असतात. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की गुंतवणूक जी आहे ही गुंतवणूक भांडवल निर्मितीसाठी महत्त्वाची मानली जात असते. गुंतवणूक भांडवल निर्मितीसाठी महत्त्वाची मानली जात असते. नाणे बाजारामध्ये अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करता येते किंवा अल्प कालावधीचे व्यवहार होत आहेत आणि भांडवल बाजारामध्ये मध्यम कालावधीचे किंवा दीर्घ कालावधीचे व्यवहार जे आहे ते व्यवहार होत असतात. आता नाणे बाजारामध्ये आपण काय बघणार आहोत, तर कॉल मनी मार्केट नाणे बाजाराची जी साधनं आहेत तर त्या साधनांचा विचार करताना आपण तिथे काय बघणार आहोत, कॉल मनी मार्केट, ठेव प्रमाणपत्र, राजकोषपत्र, व्यापारी विपत्र आणि व्यापारी पतपत्र या नाणे बाजाराच्या 5 साधनांचा विचार जो आहे त्या 5 साधनांचा प्रामुख्याने विचार जो आहे तो विचार आपण करणार आहोत. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे भांडवल बाजार जो आहे तो भांडवल बाजार. भांडवल बाजाराचे परत 2 प्रकार पडत आहेत. एक सरकारी प्रतिभूतींचा किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार आणि औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार जो आहे तो औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार. औद्योगिक प्रतिभूतींचा बाजारामध्ये आपल्याला प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार जो आहे तो दुय्यम बाजार याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायचा आहे. आले लक्षात वित्तीय बाजाराचं वर्गीकरण. त्याच्यामध्ये काय असणार आहे, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नाणे बाजारामध्ये आपण नाणे बाजाराची साधनं बघणार आहोत आणि भांडवल बाजारामध्ये भांडवल बाजाराचे प्रकार जे आहे ते प्रकार सविस्तरपणे आपण इथे अभ्यासणार आहोत. बाकी भाग आपल्याला पुढच्या लेक्चरला जो आहे तो पुढच्या लेक्चरला आपण बघूया.